हे जे शिक्षण आहे हे बेसिक कशात आहे हे सांग. याच्यामध्ये बायोलॉजी, जे आम्ही 11वी-12वीला आमचं मुळीच बायोलॉजी नव्हतं, तर त्यांनी सेकंड इयर मध्ये पूर्ण फाउंडेशन करून घेतलं. आणि नंतर बायोटेक्नॉलॉजी म्हणजे जीन्स, आपले DNA, RNA, जेनेटिक इंजिनिअरिंग याबद्दल हे शिक्षण जास्त करून आहे. खेळ कुठलाच वाईट नाहीये, मला मान्य आहे, परंतु बेसबॉल ज्याच्यामध्ये सर्वात या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो तिथं बॉलचा टप्पाच पडत नाही. बरोबर. तिथं पिच नसतं, कंडिशन्स नसतात, हे नसतं ते नसतं. क्रिकेटमध्ये एक्झॅक्टली सगळ्या गोष्टी उलट्या आहेत. त्यामुळे मी टेक्नॉलॉजीच्या विरुद्ध एक कणही नाही. मी शक्य तेवढी माझ्या कामासाठीची टेक्नॉलॉजी जरूर वापरतो, परंतु या गोष्टी अजून डीपली सामान्य माणसाला माझ्यासारख्या कळाव्यात. म्हणून तू काय सांगशील की बाबा क्रिकेटमध्ये याचा वापर कसा होऊ शकतो अजून? सगळ्यात जास्त पहिल्यांदा आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की क्रिकेट, बेसबॉल, टेनिस या सगळ्या मोठ्या मोठ्या खेळांपेक्षा टेक्नॉलॉजीचा वापर क्रिकेटमध्ये सगळ्यात आधी झाला होता. कसं, हॉकाय, आपल्या प्रत्येक मॅच मध्ये जे DRS आपण घेतो ते हॉकाय वरती बेस्ड आहे. हॉकाय मशीन लर्निंग वरती बेस्ड आहे. इट इज बेसिकली बॉलची ट्रॅजेक्टरी प्रेडिक्ट करतोय आपण. जेव्हा बॉल पॅडला लागतो तर आपल्याला हे नाही माहिती कुठे जाणार आहे बॉल. ही मजा आहे. लोकांना वाटतं क्रिकेट हा नुसता खेळ आहे. क्रिकेट हा नुसता खेळ नाहीये. इट्स अ मॅसिव्ह कनेक्टर आहे. तो वर्ल्ड अडॅप्टर प्लग आहे जो आम्हाला सगळ्यांना जोडतो.